फास्ट फूडच्या मोहात आपण गुरफटलो आणि आरोग्यदायी असणारी तृणधान्य आपण विसरलो. पण आरोग्याच्या दृष्टीनं पुन्हा तृणधान्यांकडे आपण वळलोय. आहारात तृणधान्यांचं महत्त्व लक्षात घेता जिल्ह्यात तृणधान्यांचं उत्पादन वाढवणं आवश्यक आहे. शेतकऱ्यांच्या अर्थकारणाला गती देण्यासाठी कृषी विभागानं शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्याचं आवाहन नामदार प्रकाश आंबेडकर यांनी केलं. पुढील पिढीला आरोग्य संपन्न करण्यासाठी शासनाचा तृणधान्य महोत्सव महत्त्वाचा ठरेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. डॉक्टर योगेश बन यांनी तृणधान्यातील आहारातील महत्त्व स्पष्ट केलं. यावेळी जिल्हा कृषी अधीक्षक जालिंदर पांघरे, विभागीय कृषी सहसंचालक उमेश पाटील, करवीरचे उपविभागीय कृषी अधिकारी अरुण भिंगारदिवे, तालुका कृषी अधिकारी रमेश गायकवाड, प्रांताधिकारी प्रसाद चौगले, तहसीलदार अनिता देशमुख, गटविकास अधिकारी सर्जेराव पाटील, केंद्रचालक यांच्यासह तालुक्यातील शेतकरी आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. महाराष्ट्र राज्य कृषी विभाग व आत्मा यांच्या पुढाकाराने राधानगरी तालुक्यातील नरतोड या ठिकाणी तृणधान्य महोत्सव चालू आहे आणि ह्या महोत्सवाच्या दरम्यान महिलांनी घरातून बनवलेल्या त्या धान्यापासून काही खाद्यपदार्थ या ठिकाणी तिने आणलेले आहेत, स्टॉल मांडलेले आहेत. आपण त्यांच्याकडून अधिक माहिती जाणून घेणार आहोत. तर नमस्कार ताई. नमस्कार, मी सविता सर्जेराव मोहिते, राहणार कोनोली, तालुका राधानगरी, जिल्हा कोल्हापूर. मी वरईच्या पिठापासून रसवड्या बनवल्या आहेत. मिक्स पिठापासून नूडल्स बनवले आहेत. मिक्स पिठापासून लाडू बनवले आहेत. मोमोज बनवले आहेत. मिक्स पिठापासून पोळ्या बनवल्या आहेत. तुम्ही किती प्रकारचे पदार्थ बनवले आणि त्या पदार्थांच्या ते खाल्यानंतर काय त्याचा फायदा होणार आहे? कुठला प्रकारचा फायदा होतो हे सांगा. ज्वारीपासून असते ती व्यवस्थित राहते. परत कॅल्शियम वगैरे मिळू शकते आणि मी तेल न वापरता हे उकडीचे पदार्थ बनवले आहेत. तृणधान्यापासून या ठिकाणी महिलांनी बनवलेले हे खाद्यपदार्थ आहेत. आपण अधिक माहिती आता भरपूर स्टॉल या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की या धान्यापासून अनेक पदार्थ या ठिकाणी सजावट करून सुद्धा केलेलं आहे. तुम्ही पाहू शकता की महिलांनी. ताई नमस्कार, काय काय बनवलं तुम्ही? नाचणी आळूच्या वड्या, कापड नाचणी आळूच्या तृणधान्यापासून बनवलं आणि अजून लाडू बिडू ही सजावट कोणी केली आहे? बेवडे गावच्या महिलांनी देखील सुद्धा तृणधान्यापासून बनवलेले काही खाद्यपदार्थ या ठिकाणी आहेत. तुम्ही पाहू शकता की या ठिकाणी लाडू, मोदक, पापडी अनेक पदार्थ या ठिकाणी तयार करून स्वतः घरातून आणलेले आहेत. काय सांगाल? तृणधान्य, भरड धान्य ही आपण आता जंक फूडच्या एक पर्याय म्हणून आम्ही केलेला आहे. तृणधान्य आता हल्ली लोप पावत चाललेले आहे, त्याची जास्त गरज आहे. त्याच्यामध्ये कॅल्शियम, लोह, विटॅमिन आढळतात. तसेच उन्हाळ्यामध्ये त्याचे शीत गुणधर्म असल्यामुळे अतिनील किरणापासून ते आपल्याला बचाव करते आणि उन्हाळ्यामध्ये नाचणी ही खावी सगळ्यांनी, म्हणून मी हे करण्याचा प्रयत्न केलेला आहे. शरयू गृह उद्योग काय घरोघरी काय पोचवतात? शरयू गृह उद्योगमध्ये आमच्या पापड, मसाले, बीट पापड, पालक पापड, कुरडई, परत दिवाळीमध्ये फराळ असतो आमचा आणि ऑर्डरप्रमाणे आपण जे मागतो ते आपण वरीची खीर, त्याच्यानंतर मी बाजरीचं खिचडी बनवली, बाजरीची खिचडी. त्याच्यात हे स्निग्ध पदार्थ आहेत. त्याच्यानंतर मी नाचणीचे गुलाबजामुन बनवले, बाजरीचे सूप बनवले, ज्वारीचे सूप बनवले आणि ही ज्वारीची खिचडी बनवली. तिखट शंकरपाळ्या बनवल्यात बाजरीच्या. ह्याच्यातून आपल्याला पोटॅशियम. त्यामध्ये कोणी कोणी मदत केली? बचत गट सगळा? ह्यामध्ये मी एकटीने स्वतः हे सगळं बनवलं आणि एकटीने स्वतः केले. माझ्या समूहाचे नाव आहे राजनंदिनी महिला स्वयंसहायता समूह. हा जो पौष्टिक खाद्यपदार्थांचं जे स्टॉल मांडलेला आहे, यामध्ये सहभाग घेतल्यानंतर तुम्हाला काय वाटलं? आज मला याच्यामध्ये सहभाग घेऊन खूप आनंद झाला आहे आणि आम्ही हे कष्ट करून सगळ्यांनी तिथं स्वतः बनवून आणलेलं आहे. हे स्निग्ध पदार्थ आपले ह्याच्यात काही विकत काही आणलेलं घातलेलं केमिकल युक्त काही नाहीये. सगळ्यातले छान प्लॅटफॉर्म इथं महिलांसाठी प्लॅटफॉर्म छान मिळालेला आहे, ज्याने ज्या महिलांच्या अंगी कलागुण असतात, सुप्त गुणांना इथं वाव दिले गेला आहे. इथं बघितलं तर खूप महिलांनी वेगवेगळे पदार्थ बनवलेले आहेत, जे काही पदार्थ आपल्याला माहीत सुद्धा नाही आहे. असे पदार्थ इथं बनले गेलेले आहेत. महिलांना एक उत्तम व्यासपीठ इथं मिळाली. म्हणजे एकंदरीत कला पाककृतीला संधी नक्की.